हाय हॅलो सगळ्यांना, मी विवा तुमचं V3 फूड अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. नाश्त्यामध्ये इडली आणि ढोकळा तर सर्वांनाच फार आवडतो. चला तर मग आपण इडली आणि ढोकळा एकत्र करूया. आपण बनवणार आहोत ढोकळा, ते पण इडली पात्रामध्ये. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. ढोकळा इडली बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे, इथे आपण इनो घेतलेला आहे, त्यानंतर थोडीशी साखर, मीठ आणि हळद घेतलेली आहे. सर्वात आधी आपण एका टोपामध्ये बेसनचं पीठ टाकून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर टाकूया, त्यानंतर हळद टाकूया थोडीशी आणि थोडंसं मीठ टाकूया. त्यानंतर आपण त्यामध्ये दही टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि थोडं घट्टच बॅटर तयार करून घेणार आहोत. त्यातल्या सगळ्या गुठळ्या आपण सोडून घेऊया. जसं लागेल आपल्याला पाणी तसं आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया. जास्त पातळ पण नाही करायचं आहे आपल्याला बॅटर. आता आपलं बॅटर चांगलं तयार झालेलं आहे ढोकळ्याचं. तुम्ही बघू शकता एवढी आपण कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता हे पीठ आपण 5 मिनटं असंच ठेवून देणार आहोत. आपण ढोकळा इडली पात्रामध्ये करणार आहोत, त्यामुळे आपण इडलीच्या ताटल्यांना तेल लावून घेऊया. त्यामुळे आपले ढोकळा चिकटणार नाही. आणि एका बाजूला आपण पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे. आता आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण लगेच इनो टाकून घेऊया बॅटरमध्ये. तुम्ही इनोऐवजी सोडासुद्धा वापरू शकता. आणि पटकन असं आपण मिक्स करून घेऊया चांगलं बॅटर ते फुलेपर्यंत. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती चांगलं फुलतं आहे. इनो टाकून आपलं ढोकळ्याचं बॅटर चांगलं तयार झालेलं आहे. आपण लगेचच इडलीच्या ताटल्यांमध्ये बॅटर टाकून घेऊया. थोडंसं टॅप करून घेऊया. एकदम झटपट अशी आपली ढोकळा इडली तयार होते. टॅप केल्यामुळे ढोकळ्याच्या बॅटरमध्ये जर काही बबल्स असतील तर ते निघून जातात. आता आपण त्यामध्ये इडलीच्या ताटल्या ठेवून घेऊया. पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण हे चांगलं ढाकून 10 ते 15 मिनटं चांगलं वाफवून घेणार आहोत. आता आपली 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण इडलीचं भांडं खोलून घेऊया. आता आपण एका टूथपिकने चेक करूया आपली ढोकळा इडली शिजली आहे की नाही बरोबर. तुम्ही बघू शकता टूथपिकला जरा पण आपला ढोकळ्याचं बॅटर लागलेलं नाही आहे, म्हणजे आपली ढोकळा इडली परफेक्ट झालेली आहे. आता आपण ताटल्या थंड करण्यासाठी काढून ठेवूया. खूप छान फुललेले आहेत आपला ढोकळा इडली. तुम्ही बघू शकता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. 5 ते 10 मिनटं आपण गार करण्यासाठी असंच ठेवून देणार आहोत.
आता आपण ढोकळा इडलीवर टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या टाकूया. त्यानंतर चवीसाठी थोडंसं मीठ टाकूया आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. पाणी चांगलं उकळलं की आपण त्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेऊया. नंतर फोडणीमध्ये चांगली आपण साखर वितळेपर्यंत ढवळून घेऊया. आता आपली साखर चांगली वितळलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि तीसुद्धा आपण चांगली फोडणीबरोबर मिक्स करून घेऊया. आता आपले ढोकळा इडली चांगले थंड झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने आपण ते काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सहज निघतात आपल्या ढोकळा इडली आणि एकदम सॉफ्टसुद्धा झालेले आहेत. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा एकदा ढोकळा इडली. अशाच प्रकारे आपण बाकीच्या सगळ्या ढोकळा इडली काढून घेणार आहोत. आता आपल्या सर्व ढोकळा इडली काढून झालेल्या आहेत. आता आपण त्यावर तयार करून घेतलेली फोडणी टाकून घेऊया. फोडणी गरम असतानाच आपण त्यावर टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या ढोकळा इडलीमध्ये फोडणीचं पाणी शोषून ढोकळा अजून सॉफ्ट होईल. नंतर आपण त्यावर ओला नारळ किसून घेतलेला टाकूया आणि कोथिंबीर टाकून घेऊया. बघू शकता आपली ढोकळा इडली किती सुंदर आणि एकदम झटपट तयार झालेली आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.